TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। शांताई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री सोमनाथ यादव यांचा वाढदिवस कर्जत जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री रोहितदादा पवार यांच्या समवेत साजरा करण्यात आला। संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारासाठी आमदार पवार फुरसुंगी येथील गणेशनगर परिसरातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आले होते। त्यावेळी शांताई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री सोमनाथ यादव यांचा वाढदिवस होता। त्यावेळी आमदार रोहितदादा पवार यांच्या समवेत केक कापून सोमनाथ यादव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार रोहितदादा पवार यांनी संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचे लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी असून त्यांना अनेक वेळा संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आला असून जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुप्रियाताई सुळे नेहमीच अग्रेसर असतात। तसेच आपल्या हडपसर ते दिवेघाट रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी खासदार सुळे यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला असून लवकरच या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाणार आहे। कचरा डेपोच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली असल्याने येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण सुप्रियाताईंना प्रचंड मतांनी विजयी करावा अशी विनंती करण्यासाठी आम्ही आलो असल्याचे आमदार श्री रोहितदादा पवार यांनी सांगितले। तसेच आपल्या परिसरातील धडाडीचे युवा नेते श्री सोमनाथ यादव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच यादव यांचे देखील खूप चांगले काम आपल्या लोकांसाठी करत असतात। त्यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रश्न सोडवले असून श्री सोमनाथ यादव यांच्या कार्याचा देखील आमदार रोहितदादा पवार यांनी कौतुक केले। यावेळी माजी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामप्पा इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष भरत आबा झांबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चनाताई कामठे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर सरचिटणीस दीपालीताई कवडे, उरुळी देवाची गावचे माजी सरपंच तात्यासाहेब भाडळे पाटील, फुरसुंगीचे माजी सदस्य प्रवीण शेठ कामठे, युवा नेते सुहास खुटवड, संतोष पवार, चंद्रकांत हरपळे, संतोष हरपळे, नाताशेठ हरपळे, किरण हरपळे आणि शांताई प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उरुळी देवाची गावचे माजी सरपंच तात्यासाहेब भाडळे पाटील यांनी केले आणि आभार युवा नेते सुहास खुटवड यांनी मानले। आपल्या भागातील